दादा 20 वर्षापूर्वी तुम्ही इंद्रायणी युवा प्रतिष्ठानाची स्थापना केली, तर त्यामागे काय तुमचं विजन होतं आणि आता त्या संस्थेमार्फत कोणती उपक्रम असतील, कामं असतील सुरू आहेत आणि भविष्यात काय असणार आहे? इंद्रायणी युवा प्रतिष्ठानची स्थापना हा आमचा एक मित्र परिवार सगळे शाळा कॉलेज संपल्यानंतर एक व्यवसाय नोकरीच्या माध्यमातून पुढं प्रवास करत असताना मग सगळ्यांचं एकमेकांना आमचं भेटणं होत नव्हतं. मग आमचं एक मित्र आम्ही सगळे एकत्र आलो की आपण एक सर्वजण मित्र मिळून एक अशी आपण कुठला तरी सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम ठेवू की ज्या माध्यमातून आपण सर्व वर्षातून एकदा तरी भेटत जाऊ. आणि त्याच्यामुळे आम्ही खरी सुरुवात इंद्रायणी उपदेशांची स्थापना झाली. आणि स्थापना झाल्यानंतर मग त्या माध्यमातून मग आमचं दहीहंडी उत्सव चालू आला. त्यानंतर गणपती उत्सव आपला चालू आला. त्याच्यामध्ये नंतर नवरात्र उत्सव चालू आला. त्याच्यानंतर मग आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून ब्लड कॅम्प, मेडिकल कॅम्प्स, आता वेगवेगळे जे आपले पूर येतात तर ते वेगवेगळे आपण त्या आमच्या इंद्रायणी उपदेशामार्फत त्यांना वेगवेगळी, आता चिपळूणचं पूर आलता, कोल्हापूरचा आलता, तर अशा माध्यमातून आम्ही वेगवेगळी आमच्या माध्यमातून मदत कार्य करत असतो. त्याच्यामधून आता नोकरी व्यवसाय असेल तर नोकरी व्यवसायासाठी आमच्या म्हणजे मित्र आमचे जे युवक आहेत तर युवकांना नोकरी व्यवसायामध्ये आम्ही आमच्या प्रतिष्ठानामार्फत मदत करत असतो. शालेय शिक्षण याच्यामध्ये पण मुलांना आम्ही फी किंवा गरीब मुलांच्या तर त्यांच्या आमच्या माध्यमातून भरपूर आम्ही मुलांच्या फी वगैरे सुद्धा जे गरीब कुटुंब आहे त्यांना आम्ही आमच्या असे भरपूरसे उपक्रम आहेत. ते सांगायला गेलं तर असे 40-50 उपक्रम आम्ही असे खूप आहेत. आम्ही आता हे वेळ नाही झाला कागदपत्र. खूप बरं वाटलं की अशा काही संस्था आपल्या परिसरात कार्यरत आहेत जे सत्तेत नसताना सुद्धा कोणताही स्वार्थ मनात न ठेवता सर्वांगीण समाजाकडे लक्ष देत आहेत. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना ज्यांना कोणाला मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी आपण अहोरात्र काम करतायत. खरंच खूप बरं वाटलं हे ऐकून.